नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की एखादी व्यक्ती आपल्या मागे हात देऊन लागते. मग तो तुमचा शेजारी असो, कामाच्या ठिकाणी सहकारी असो किंवा एखादे नातेवाईक. त्यांचं वागणं, त्यांचे शब्द टोचायला लागतात आणि मग असं वाटतं की आपलं जगणंच यांनी हराम केलंय. पण लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे दुबळेपणा नाही. अशा लोकांसाठी तुम्हाला शहाणं आणि शूर बनावं लागेल. आज मी तुम्हाला अशा 7 नीती सांगणार आहेत ज्या तुम्हाला पुन्हा सन्मानाने जगायला शिकवतील. नंबर 1, प्रतिक्रिया देणं बंद करा. ही संकल्पना अत्यंत साधी पण प्रभावी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मुद्दामून त्रास देते किंवा चिडवते, तेव्हा तिचा मुख्य उद्देश तुमच्या भावनांवर ताबा मिळवणं हा असतो. त्यांना तुमची चिडचिड, राग किंवा रडणं बघायचं असतं. कारण तुमच्या अशा प्रतिक्रियेमुळे त्यांना आपण शक्तिशाली असल्याचा भास होतो. अशा वेळी तुम्ही शांत राहणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं अपयश ठरेल. तुमची शांतता ही एक प्रकारची अदृश्य भिंत आहे, जिच्यामुळे त्यांचे वारं तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांना कोणताच भाव देत नाही, तेव्हा त्यांना स्वतःच्याच अस्तित्वाची आणि कृतीची निरर्थकता जाणू लागते. थोडक्यात तुमची शांतता त्यांना आरसा दाखवते की त्यांचा तुमच्यावर कोणताही प्रभाव नाही. जेव्हा समोरच्याला कळते की आपण कितीही प्रयत्न केले तरी या व्यक्तीवरती काहीच फरक पडत नाही, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि ते स्वतःच वैफल्यग्रस्त होतात. म्हणूनच शांत राहून स्वतःचा आत्मसन्मान टिकवणे हीच सर्वात मोठी रणनीती आहे. नंबर 2, स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम करा. मानसिकदृष्ट्या सक्षम होणं म्हणजे स्वतःच्या मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवणे. अनेकदा आपण इतरांच्या बोलण्याला इतकं महत्त्व देतो की कोणाचं तरी एक वाईट वाक्य आपली संपूर्ण शांतता हिरावून घेते. जर दुसऱ्याच्या टीकेमुळे आपल्याला रडू येत असेल किंवा राग येत असेल, तर याचा अर्थ आपण आपल्या सुखाची चावी त्या व्यक्तीच्या हातात दिली आहे. ती व्यक्ती ठरवते की तुम्ही कधी खुश राहायचे आणि कधी दुःखी व्हायचे. खरे मानसिक बळ तेव्हा येते जेव्हा तुम्हाला हे उमगतं की समोरच्याचं बोलणं हे त्याचं मत आहे, तुमची सत्यता नाही. एकदा दगड पाण्यात टाकला तर पाणी हलतं, पण तोच दगड डोंगरावर मारला तर डोंगराला काहीच फरक पडत नाही. आपल्याला तो डोंगर बनायचे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगाल की बाहेरच्या जगात काहीही होऊ, माझ्या मनाची शांतता मी ढळू देणार नाही, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली व्हाल. कोणाचीही इतकी लायकी नसते की त्यांनी तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घ्यावा. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. नंबर 3, तुमची प्रगती हेच सर्वात मोठे उत्तर. जेव्हा कोणी तुमची टिंगल करतं किंवा तुम्हाला कमी लेखतं, तेव्हा त्यांना शब्दांनी प्रत्युत्तर देण्यात आपली ऊर्जा वाया घालू नका. वादावादी केल्यामुळे समोरच्याची पातळी खाली येत नाही, उलट आपणच त्यांच्या मानसिकतेत अडकतो. खरी बुद्धिमत्ता यातच आहे की आपण आपलं पूर्ण लक्ष स्वतःच्या कामावर आणि प्रगतीवरती केंद्रित करावं. तुमचं यश हे इतकं शांतपणे मिळावं की त्याचा आवाज संपूर्ण जगात घुमला पाहिजे. जे लोक आज तुम्हाला नावं ठेवत आहेत, उद्या तुमचं यश पाहून त्यांनीच स्वतःच्या नजरा खाली झुकवल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करता आणि एका मोठ्या उंचीवर पोहोचता, तेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्यांची तुमच्याशी बोलण्याची सुद्धा हिंमत होत नाही. हेच तुमचं त्यांना दिलेलं सर्वात चोख आणि सभ्य उत्तर असतं. लक्षात ठेवा, कोणाशी भांडण करून आपण त्यांना हरवू शकतो, पण स्वतःला सिद्ध करून आपण त्यांना कायमचं शांत करू शकतो. तुमची प्रगती ही फक्त तुमच्यासाठी नसावी, तर ती तुमच्यावर टीका करणाऱ्यांसाठी एक आरसा असली पाहिजे. नंबर 4, गुप्तपणे स्वतःची शक्ती वाढवा. आयुष्यात जेव्हा आपल्याला त्रास देणारी व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते, तेव्हा त्यांच्याशी थेट भिडणं हे मूर्खपणाचं ठरू शकतं. अशा वेळी चाणक्य नीती सांगते की उघडपणे वाद घालण्यापेक्षा गुप्तपणे स्वतःला तयार करा. याचा अर्थ असा की तुम्ही काय करत आहात, तुमचे पुढचे नियोजन काय आहे हे कोणालाही कळू देऊ नका. तुमची खरी ताकद तुमच्या शांततेत आणि तयारीमध्ये असली पाहिजे. जेव्हा तुम्ही शांत राहून स्वतःचे कौशल्य, ज्ञान आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही आतून मजबूत होता. तुमची प्रगती हीच तुमची शक्ती बनते.
तसेच चांगले मित्र आणि विश्वासू लोकांचे जाळे निर्माण करा, जे संकटकाळी तुमच्या पाठीशी उभे राहतील. एकदा का तुमची शक्ती एका विशिष्ट स्तरावर पोहोचली की तुम्हाला त्रास देणारे लोक आपोआप लांब पडू लागतात. त्यांना कळून चुकतं की आता हा माणूस पूर्वीसारखा राहिला नाही. ही गुप्त शक्ती तुम्हाला कोणासमोरही न झुकता ताठपणाने जगण्याचे सामर्थ्य देते. नंबर 5. दुष्ट लोकांपासून अंतर ठेवा. दुष्ट लोकांपासून लांब राहणे हे पळपुटेपणाचं लक्षण नसून ती एक जगण्याची कला आहे. ज्याप्रमाणे कोळशाच्या खाणीत कितीही जपून गेलात तरी कपड्यांना काळे डाग लागतातच, तसंच नकारात्मक आणि दुष्ट लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमच्या विचारांवरती त्याचा वाईट परिणाम होतोच. तुम्ही कितीही चांगले असलात तरी समोरच्याचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. जळक्या लाकडाकडून प्रकाशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तिथून फक्त धूर आणि गुदमरणारं वातावरणच मिळणार. अशा लोकांशी मैत्री करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागत असेल, उदाहरणार्थ ऑफिस किंवा नातेवाईक, तर त्यांच्याशी फक्त कामापुरतं संबंध ठेवा. त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत रस घेऊ नका आणि तुमच्या आयुष्यातील गुपितं त्यांना सांगू नका. तुमचं त्यांच्यापासूनचे हे सुरक्षित अंतरच तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून ठेवते. सापाने चावा घेतला नाही तर त्याने फुटकारणं सोडू नये. म्हणजे तुम्ही सज्जन असलात तरी दुष्ट लोकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी थोडे कडक आणि लांब राहणेच हिताचे आहे. नंबर 6. स्वतःच्या कमकुवतपणाचे प्रदर्शन करू नका. आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही उणीवा किंवा दुःख असतात, पण ती कोणासमोर मांडायची हे समजणं फार महत्वाचं आहे. विशेषतः जे लोक तुमचं जगणं कठीण करतात त्यांच्या समोर तर चुकूनही आपली कमकुवत बाजू सांगू नका. जग खूप विचित्र आहे. इथे लोक दुसऱ्याच्या जखमेवर मलम लावायला कमी आणि मीठ चोळायला जास्त येतात. जेव्हा तुम्ही तुमची भीती किंवा तुमचं दुःख अशा लोकांना सांगता तेव्हा तुम्ही नकळत त्यांना तुमच्यावर हल्ला करण्यासाठी एक शस्त्र देता. उदाहरणार्थ, उद्या जेव्हा तुमचं त्यांच्याशी भांडण होईल तेव्हा ते तुमच्या याच कमकुवतपणाचा वापर करून तुम्हाला मानसिक त्रास देतील. त्यामुळे स्वतःला लोखंडासारखं मजबूत बनवा. बाहेरून इतकं खंबीर राहा की कोणालाही अंदाजच येऊ नये की तुम्ही आतून कशामुळे डगमगताय. आपली गुपितं आणि आपल्या उणीवा फक्त अत्यंत विश्वासू लोकांकडे किंवा देवाकडे व्यक्त करा. इतरांसमोर नेहमी तुमचा आत्मविश्वास आणि तुमची ताकदच दिसू द्या. जेव्हा शत्रूला तुमची नर्म माहीत नसते तेव्हा तो तुम्हाला कधीही हरवू शकत नाही. खंबीर राहणं हीच तुमची खरी ढाल आहे. नंबर 7. काळ आणि निसर्गावर विश्वास ठेवा. आयुष्यात जेव्हा आपल्याला विनाकारण त्रास दिला जातो तेव्हा अनेकदा आपल्याला वाटतं की हे अन्यायकारक आहे, पण अशा वेळी कर्माचा सिद्धांत आणि काळावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. निसर्गाचा एक साधा नियम आहे, जो जे पेरतो तेच त्याला कापायला मिळतं. जर एखादी व्यक्ती आज तुमच्यासाठी काटे पेरत असेल तर उद्या तिलाही काट्यांवरूनच चालावं लागेल. तुम्हाला स्वतःचे हात घाणेरडे करण्याची किंवा बदला घेण्याची गरज नसते. काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. आज जी व्यक्ती शक्तिशाली वाटत असेल पण निसर्ग प्रत्येकाचा हिशोब पूर्ण करतोच. जेव्हा आपण समोरच्याच्या दुष्टपणाला उत्तर द्यायला जातो तेव्हा आपण आपली सकारात्मक ऊर्जा वाया घालवतो. त्याऐवजी तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर आणि प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. तुमचे चांगले कर्म हीच तुमची खरी सुरक्षा आहे. लक्षात ठेवा, देवाची काठी आवाज करत नाही, पण तिचा मार खूप मोठा असतो. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि काळाला त्याचं काम करू द्या. योग्य वेळ आली की समोरच्याला त्याच्या कृत्याचं फळ नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की तुमचं आयुष्य ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. कोणीतरी येतंय आणि तुमच्या मनाची शांती हिरावून घेतंय. हे आता इथून पुढे चालणार नाही. या 7 नीती फक्त ऐकू नका, तर त्या आजपासूनच अंमलात आणायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून मजबूत बनवाल तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला झिजवू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुमचं शांत राहणं हा तुमचा सर्वात मोठा विजय आहे
आणि तुमची प्रगती हेच त्यांना दिलेलं सर्वात चोख उत्तर आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि काळाला त्याचं काम करू द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या अशा मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला सध्या या शब्दांची गरज आहे. आणि हो, अशाच नवनवीन प्रेरणादायी विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.